परतूर तालुक्यातील लोणी गावात दुचाकीवर येऊन फिल्मी स्टाईल गोळीबार करणाऱ्या 3 जणांना आष्टी पोलिसांनी ताब्यात घेतलं। गावात पैशाच्या देवाणघेवाणीतून वाद झाल्यानं यातील एका आरोपीने पिस्तुलातून 3 राऊंड फायर केले आणि तिथून पळ काढला होता। नंदुरबार जिल्ह्याच्या सातपुड्याच्या दुर्गम भागात इंटरनेट सुविधा नसल्यानं नागरिकांची तारांबळ, बँकेचे आणि शासन योजनेपासून आदिवासी नागरिक वंचित। ठाण्याच्या अर्थसंकल्पात आखणीत नागरिकांचा सहभाग, ठाणे महापालिकेने मागवल्या नागरिकांकडून सूचना। अंबरनाथमध्ये 8 फेब्रुवारीला कोकणस्तरीय शरीरयष्टी स्पर्धा, यात कोकण विभागातील शेकडो बॉडी बिल्डर्सचा सहभाग। अंबरनाथ पालिका आणि ठाणे जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या मदतीने स्पर्धेचं आयोजन। चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूर तालुक्यातील बालाजी महाराज मंदिराच्या 397 वर्ष जुन्या घोडा यात्रेला सुरुवात। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा शेजारी असलेल्या या संस्थानात सलग 15 दिवस ही यात्रा चालते। जळगावच्या उमरेतील श्रीकांत पाटील यांचा नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्याबद्दल सत्कार, ग्रामस्थांतर्फे मिरवणूक काढून त्याचं स्वागत। पाटलांनी 3 महिने 13 दिवसात विविध तीर्थस्थळांचं आणि साधू संतांचं दर्शन घेतलं। महिला बॉक्सर मेरी कॉम साई दरबारी, साईबाबांचं दर्शन घेत दिली 51,000ची देणगी। खेळाडूंनी खेळावर फोकस करावा आणि त्याग करण्याची तयारी ठेवावी, मेरी कॉम यांचा खेळाडूंना सल्ला। फादर ॲग्नेल ITI कडून तांत्रिक प्रदर्शनीचं आयोजन, माजी आमदार संदीप नाईकांची प्रदर्शनाला भेट। नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा वाढला, तापमानात वाढ झाल्यानं पिकांना फटका बसण्याची शक्यता। लोणावळ्यात एकाच दुचाकीवरून 5 ते 6 विद्यार्थ्यांचा धोकादायक प्रवासाचा व्हिडिओ व्हायरल, जीवघेणी स्टंटबाजी पाहून पालकांच्या चिंतेत।